आज जसं आमचे जिल्हाध्यक्ष नको संजय भाऊंनी इथं आपल्या सर्वांना आजचा जो प्रोग्राम आहे त्याच्याबद्दल इथं सांगितलं, आपल्याशी संवाद साधल्यानंतर कार्यकर्त्यांची आणि विविध तालुक्याचे जे पदाधिकारी तिथं आलेत त्यांच्याशी छोटासा संवाद हा केल्यानंतर आम्ही सर्वजण हे विनायकराव पाटील यांच्या अभिषेकचिंतन सोहळ्यासाठी आम्ही जाणार आहोत आणि मग तिथं तो सोहळा झाल्यानंतर परत काही कार्यकर्त्यांची चर्चा करून आजचा कार्यक्रम लातूरचा तिथं तो संपेल। आणि आता बालेराव भाऊ असतील, सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत, त्यामुळे तुम्हाला जर कुठले काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारावेत। जसं संजय भाऊंनी सुद्धा तुमची दिलगिरी व्यक्त केली, मी सुद्धा आपली दिलगिरी व्यक्त करतो। काल रेल्वेने खरं तर यायचं होतं, पण काही महत्त्वाचं काम निघाल्यामुळे रेल्वे ही घेता आली नाही। पहाटे निघाल्यानंतर तुळजाभवानीचं तिथं मी दर्शन घेतलं, आईचं दर्शन घेतल्यानंतर मग इथं येता येता थोडासा उशीर झाला, त्यासाठी मी सुद्धा आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। थोडासा उशीर झाला आणि आपले कुठले प्रश्न असतील तर त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत। धन्यवाद। पवार साहेबांनी काल एक स्टेटमेंट असं केलं की महाराष्ट्राचा मणिपूर होण्याचा धोका आहे, हे त्यांना काय अभिप्रेत आहे, याच्यात नक्की काय सुचवायचं? नाही, असं मणिपूर होईल असं पवारसाहेब कदाचित बोलले नाही बोलले हे मला माहीत नाही, पण त्यांचं म्हणणं एवढंच असावं की मणिपूरमध्ये ज्या पद्धतीने सामान्य लोकांवर आणि काही घटकावर अन्याय होत होता तेव्हा तिथं असणारी सरकार आणि केंद्रातली सरकार त्या लोकांकडे दुर्लक्ष करत होती। आणि मग अशा पद्धतीने जर केंद्र आणि राज्य सरकार काही घटकांवर अन्याय होताना सुद्धा दुर्लक्ष करत असेल तर मग जो अन्याय होतो त्या अन्यायाला पाठबळ हे सत्तेतलेच लोक देतात का काय, असा प्रश्न तिथं निर्माण होतो। आता बीडमध्ये सुद्धा जी दंगल झाली त्यावेळी सुद्धा आम्ही म्हणालो होतो काही सत्तेतले लोक काही भाडेकरू लोकांना आणून तिथं दंगल घडवत आहेत आणि दोन समाजामध्ये मराठा ओबीसीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न हा बीडमध्ये झाला। कोल्हापुरामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं जी दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला तिथं असणारे स्वाभिमानी लोकांनी ते होऊन दिलं नाही, तिथे सुद्धा बाहेरचे लोक आणण्यात आले होते आणि तिथं जाऊन मग मुस्लिम समाजाची घरं असतील तिथं दुर्गुस त्यांनी घातला। पण त्या गावामध्ये गेल्यानंतर जर आपण विचारलं तर तिथं कुठलेही घर सोडलं नव्हतं, ते हिंदू समाजाचं असू दे ना मुस्लिम समाजाचं। म्हणजे त्याचा अर्थ एकच निघतो की या विधानसभेच्या आधी कुठंतरी दंगल घडवण्याचा प्रयत्न हा कदाचित काही लोकांकडून होऊ शकतो आणि त्या बाबतीत आपल्याला काळजी घ्यावी लागेल असं साहेबांचं म्हणणं असावं असं आम्हा सगळ्यांना वाटतं। सर, उदगीरचे आमदार 2 टर्म राहिलेले आपल्याकडे आले भाजपकडून, नंतर विनायकराव पाटील सगळे पक्ष करून तुमच्याकडे आले, आता अजून कोण येणार आहे? तुम्ही लातूर जिल्ह्याबद्दल बोलत असाल जिल्ह्यात आमच्या तर त्याच मतदारसंघामध्ये जे कुठले कार्यकर्ते असतील जे अजितदादा गटाकडे गेले असतील नाहीतर तिथं असतील ते परत कदाचित येऊ शकतात। आणि शेतकऱ्याकडे जो अन्याय झाला, सोयाबीन असू द्या का कपाशी असू द्या इतरही पिकं असू द्या, अजून बऱ्याच ठिकाणी विम्याचा पैसा मिळाला नाही, दुष्काळ निधी जो असतो जो मदत असतो तो मिळाला नाही, त्यामुळे भाजपचे सुद्धा अनेक असे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याकडे येऊ शकतील। त्यामुळे या 2 मतदारसंघाचं मी नक्कीच सांगू शकतो। बाकी मतदारसंघामध्ये जर एखादा नेता येत असेल आणि इथं असणारी जी आमची संघटना आहे त्यांना ती मान्यता असेल, त्याच्याचबरोबर आमच्या वरिष्ठांची चर्चा केली तर काही लोक अशी येऊ शकतात असं वाटतं। सर, आता हे 2 नेते जे आलेले आहेत त्याची उमेदवारी फायनल आहे का, आणखी काही प्रवेश झाला तरी म्हणजे उमेदवारी बदलू शकते? तुम्ही मला जर विचारलं तर माझी जी उमेदवारी माझ्या मतदारसंघामध्ये एक अंदाज आहे की मलाच तिथं उमेदवारी मिळेल, पण इलेक्शनच्या आधी जी उमेदवारी असते ती असंच कुणी डिक्लेअर करत नसतं, वरिष्ठ डिक्लेअर करत असतात। पण आता अशा काळामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी आणि परिसरातल्या लोकांच्या हितासाठी ही मंडळी जे अनुभवी आहेत, पूर्वी आमदार म्हणून राहिलेले आहेत, मंत्री म्हणून राहिलेले आहेत, अशी लोक आपल्याबरोबर आले असतील तर नक्कीच येत्या काळामध्ये ते 2 मतदारसंघ आहे ते लढत असताना यांचा रोल असेल, म्हणजे ते उमेदवार म्हणून असण्याची शक्यता नक्कीच जास्त आहे। शेवटी जयंत पाटील साहेब डिक्लेअर करतील
पण तिथं आता या दोन्ही मतदारसंघामध्ये हे दोन्ही नेते हे सर्वात ताकदवान नेते आमच्या बाजूला आहेत. त्यामुळे आमची ताकदसुद्धा या दोन्ही नेत्यांच्या पाठीमागे नक्कीच असेल. येत्या काळामध्ये दुसऱ्या मतदारसंघामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे इथं असणारे जे सर्व आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधून वरिष्ठ हे योग्य असा निर्णय घेतील असं मला इथं नमूद करायचं आहे. सर, मराठा आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे? एक तुम्ही समजून घ्या की मला हेच कळत नाही की आज सत्तेत कोण आहे, त्यांना कोणी विचारत नाही. आज सत्तेत असणाऱ्या लोकांनी निर्णय घेण्याची जरूरत आहे. ते निर्णय कुठल्याही प्रकारचा तिथं घेत नाही. जरांगे पाटलांना काही सत्तेतले नेते भेटतात, ओबीसी नेते जेव्हा आंदोलन करतात त्यांना वेगळे नेते तिथं भेटतात. पण या दोघांबरोबर काय चर्चा झाली हे विरोधात असणाऱ्या नेत्यांशीच कुणी संवाद तिथं साधत नाही. याच्या आधीसुद्धा जेव्हा आरक्षण देण्याची भूमिका सरकारने घेतली होती त्याचं स्वागत करत पवारसाहेबांपासून इतरही सर्व जे विरोधात असणारे नेते आहेत त्या बैठकीमध्ये हे सर्व नेते तिथं समाविष्ट झाले होते, चर्चा केली होती. त्यानंतर आरक्षण दिलं, त्या आरक्षणाचं स्वागतही केलं. पण ते आरक्षण दिल्यानंतर भाजपचाच एक कार्यकर्ता म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता त्या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेलेला आहे. आणि त्यांची पहिली वेळ आहे असं नाही. याच्या आधीसुद्धा जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार हे 2013-14मध्ये होतं त्यावेळेस आपण 16% मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि त्याच्या विरोधात देवेंद्र फडणवीस साहेबांचा भाजपचाच एक कार्यकर्ता कोर्टात जाऊन ते आरक्षण हाणून पाडलं. आणि परत एकदा दुर्दैवाने तोच कार्यकर्ता आता कोर्टात गेलेला आहे आणि आता आपला मराठा समाजाच्या आरक्षणाला अडचण आणण्याचा प्रयत्न तो त्या ठिकाणी करत आहे. खरं तर भाजपचे जे प्रमुख नेते आहेत त्यांनी जर त्यांना सांगितलं की कोर्टात जाऊ नका तर तो जाणार पण नाही. पण तशीही भूमिका घेताना आपल्याला त्या ठिकाणी बघता येत नाही. आमचं सगळ्यांचं मत आहे आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि ते देत असताना जर हा खऱ्या अर्थाने कोर्टात टिकणारा निर्णय जर आपल्याला घ्यायचा असेल तर तुम्हा आपल्या सगळ्यांना नाही तर वकिलांनाही आपण सर्वांनी विचारलं तर कोर्टात जर टिकवायचं आरक्षण असेल तर आपल्याला घटना दुरुस्ती करूनच ते द्यावं लागेल. त्यामुळे हे सगळे मुद्दे अतिशय क्रिटिकल आहे. पण शेवटी निर्णय घेणारे सत्तेतले लोक आहेत ते त्या बाबतीत कुठलीही भूमिका घेताना दिसत नाहीत. सर, प्रश्न असा आहे की आपण ज्या शिक्षण संस्थे म्हणून घेता संस्थेमध्ये 800 शिक्षकांची भरती पवित्र पोर्टल बनवून झाली. आपल्या संस्थेने त्यांना अजून नियुक्त्या दिलेल्या नाही आणि तसेच जिल्हा परिषदला त्यांची नियुक्ती झालेली आहे तर ती नियुक्ती आपण संचालक असलेल्या आपली संस्था म्हणजे रयतबद्दल बोलत असते. रयतचा विषय एवढाच झाला आहे जो मला कळलेला आहे की पूर्वी काही तिथं लोक तात्पुरत्या बेसिसवर तिथं काम करत होते आणि तिथं समायोजन व्हावं याचे अनेक लोक प्रयत्न करत होते. काही लोक कोर्टात गेले होते, काही लोक गेले नव्हते. जे कोर्टात गेले होते त्यांना न्याय तिथं मिळालं आणि मग दुसऱ्यांची चर्चा करत असतानाच तिथं आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती ही राज्य सरकारकडनं तिथं सुरू झाली आणि मग त्याच्यामध्ये जे काही 800-900 नवीन मुलं मुली आहेत ज्यांची भरती हे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झाली. आता हे होत असताना काही लोक परत एकदा कोर्टात गेले आणि मग कोर्टात गेल्यानंतर ही जी भरती आपल्याला करायला पाहिजे नाही तर त्यांना समाविष्ट करून घ्यायला पाहिजे नवीन मुलांना ते आपल्याला करता येत नाही. त्यामुळे न्याय प्रविष्ट असल्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने तिथं अडचण येते. पण हा विषय लवकरात लवकर सोडवण्यासाठी रयतचे जे सर्व अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत आणि वकील आहेत ते प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत. आता शेवटी जे झालं तर दादांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला. पवारसाहेबांची साथ असेल, विचाराची साथ आणि जे निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची साथ सोडून त्यांनी महायुतीमध्ये म्हणजे भाजपबरोबर जाण्याची भूमिका तिथं घेतली. तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय होता. आता ते मास्क घालत होते, टोपी घालत होते, कोणाला भेटत होते हे आम्हाला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही. पण ते स्वतः तिथं बोलले म्हणून आपल्याला कुठेतरी कळालं. आता दुसऱ्या बाजूला फडणवीस साहेब हुडी घालायचे आणि इथं दादा टोपी घालायचे. आता हे जे महायुतीचं सरकार आहे ते ज्या पद्धतीने वागत आहे तेच सामान्य लोकांना टोपी घालण्याचा प्रयत्न करत होतं. पण लोकशाहीच्या माध्यमातून या लोकसभेमध्ये लोकांनीच त्यांना टोपी घातलेली आपण सर्वांनी बघितली आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा जे काही सामान्य लोकांचे खऱ्या अर्थाने प्रश्न आहेत ते बाजूला ठेवून हे सरकार तिथं काम करत आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये सुद्धा महायुतीच्या सर्व जे कुठले आमदार असतील त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून टोपी घालतील आणि ही जी लाडली बहीण योजना आहे, इतरही ज्या योजना आणलेल्या आहेत त्याचं स्वागत आम्ही तर केलंच आहे. पण आमचं एकच मत आहे की त्याची व्याप्ती वाढवली पाहिजे आणि त्याच्याचबरोबर हे जे काय केलं जातं आहे हे फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केलं जातं आहे. आता हे जे महायुतीतले नेते आहेत त्यांना
इथं असणारे सामान्य लोक लाडीचे नाही आहेत, तर खुर्ची ही कुठंतरी जास्त लाड असणारी त्यांची खुर्ची आणि त्यांचं पद आहे, त्यासाठी जे काय करत आहेत ते करत आहेत. पण काही केलं तरी महाराष्ट्र स्वाभिमानी लोक ज्या पद्धतीने लोकसभेला त्यांनी उत्तर दिलं तसंच उत्तर या विधानसभेला सुद्धा देतील असा आम्हाला विश्वास आहे. कृपया विनंती आहे. घेतो पत्रकार संपले तुमच्याशी बोल. अजितदादांनी आज एक पोस्ट करून हँडलवर पोस्ट केली आहे, माझी लाडकी बहीण आणि बबियाच्या धोरणावरती त्यांनी पाऊल मागवलं. तर तुम्ही एवढंच बघा, त्यांनी CM लाडकी बहीण योजना लिहिलंय का माझी लाडकी बहीण योजना हे बघावं लागेल. कारण का दादांच्या भाषणामध्ये माझी लाडकी बहीण योजना येतं, मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना येतं आणि देवेंद्र फडणवीस साहेब शब्दसुद्धा काढत नाहीत. त्यामुळे या तिन्ही नेत्यांची भूमिका बघितली तर कदाचित त्यांच्यामध्येच कुठंतरी वाद आहे असं आपल्याला त्या ठिकाणी कुठंतरी दिसतंय. शेवटी एखादी योजना गरिबांसाठी जेव्हा आपण आणतो, सामान्य लोकांसाठी असतो, त्याची प्रसिद्धी किती करावी हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. इम्प्लिमेंट करायची असेल, लागू करायची असेल तर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकांना विश्वासात घेऊन जे सॉफ्टवेअर बंद पडते, जे ॲप बंद पडते, त्या गोष्टी न होता सुरळीत सहजपणे सामान्य लोकांना मदत कशी मिळेल ते बघा. पण हे जे महायुतीतले नेते आहेत ते गरिबांच्या जीवनावर म्हणजे 1500 रुपये का द्यावे लागतात, कारण का सामान्य लोकांना अडचणी आहेत. ही परिस्थिती आली का तर हे सरकार जे आहे, नाही तर गेल्या 2014 पासून जो विकास खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा व्हायला पाहिजे तो होत नसल्यामुळे, युवांना नोकऱ्या मिळत नसल्यामुळे अशा योजना त्यांना आणाव्या लागतात आणि त्यातसुद्धा त्यांना जाहिरात करायची इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून. त्यामुळे दादांनी कुठला पोल मागितला हे माहीत नाही, पण त्याच्यात माझी लिहिलंय, माझी बहीण लिहिलंय का CM लाडकी बहीण योजना हे आपल्याला बघावं लागेल. दादा तुम्ही इथल्या इन्कमिंग बद्दल बोललात, असलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुसंवाद दिसत नाही. तर बघा, कुठल्याही जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सुसंवाद हा 100% असतो असं नाही. एखाद्याला पद मिळालं तर काही जे इच्छुक असतात ते थोडेसे नाराज होतात. जसं आमदारकी खासदारकीला सुद्धा बरेच काही इच्छुक असतात, सगळ्यांनाच संधी देता येत नाही आणि त्याच्यामध्ये काही नाराजगी होत असते. ती नाराजगी विधानसभेपर्यंत आपल्याला कशी काढता येईल याचा प्रयत्न नक्कीच आपण करू. कार्यकर्त्यांचं बोलत नाही, पदाधिकारीच बोलतो. नाही त्यांचे वहिनी आजारी आहेत, त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये तो आहे. मला आत्ताच फोन आला. मी तुम्हाला एकच सांगतो की पार्टी चालवत असताना काही थोडे मतभेद असतात, पण किती मतभेद असले तरी ही जी लढाई आहे इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला सगळ्यांना सगळे एकत्र दिसतील. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा लातूर भागातून जे खासदार निवडून आले, ज्या ताकदीने काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तिथं काम करत होते तेवढ्याच ताकदीने इथं राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार साहेबांचे सुद्धा कार्यकर्ते पदाधिकारी काम करत होते. तुम्ही जर इथं बघितलं, खास करून लातूर भागामध्ये इथं पूर्वीपासून काही प्रमाणात सुप्त संघर्ष हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मध्ये आहे. पण जेव्हा विचाराची लढाई येते, संविधानाची लढाई येते, लोकांची लढाई होती, तेव्हा सगळे मतभेद विसरून आम्ही एकत्रित येतो. तसंच आमच्या पक्षामध्ये सुद्धा जर असतील तर ते या विधानसभेच्या आधी संपलेले असतील आणि प्रचारामध्ये ते सुद्धा सक्रिय झालेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. मराठा समाजाला अजितदादा नाव बदलून गेले, त्यांची बोर्डिंग बाळ जप्त करा असं संजय राऊत म्हणतात. ताईंनी सुद्धा सुप्रियाताईंनी सुद्धा मान्य केली आहे की यावर सरकारनं गंभीर दखल घेऊन चौकशी करावी. ते खरं तर बोर्डिंग पासवरचं नाव बदलता येत नाही, कारण का त्याला खूप मोठे क्रॉस चेक असतात आणि जर तुम्ही संविधानाने जो आपल्याला अधिकार दिला आहे, आपण तर असंच वाटलं म्हणून नाव बदलता येत नाही ना. जर बोर्डिंग पासवर कुठलाही व्यक्ती जो कितीही श्रीमंत असला नाही तर गरीब असला, तो जेव्हा जातो त्याला नाव कधीही बदलता येत नाही. आता अजितदादांचं नाव हे बदललं गेलं होतं का, आणि ते जर खरं असेल तर मग हे संविधानाच्या विरोधात आहे आणि कुठंतरी जे अधिकार या महाराष्ट्रातल्या या देशातल्या सर्व नागरिकांचा आहे तो अधिकार डावलून एका VIP व्यक्तीसाठी जर बोर्डिंग पास बदलला गेला असेल, नाव बदललं गेलं असेल तर हे खरंच फार घातक आहे. जर एका व्यक्तीबद्दल हे होत असेल तर उद्या जाऊन असा कुठल्याही व्यक्ती विमानात जाऊ शकतो आणि त्या विमानात गेल्यानंतर तो काही करू शकतो, असं येऊ शकतं. ठीक आहे, दादा आज होते, उद्या जाऊन एखादा चुकीचा व्यक्ती गेला आणि त्यांनी जर तिथं काही गडबड केली आणि त्याच्यामध्ये 300-350 लोक जर त्यांचा जीव धोक्यात गेला, नाहीतर ते विमान जर दुसरीकडे जाऊन त्या विमानाचं जर काय करून कुठंतरी ते आदळलं गेलं तर हे सगळ्या गोष्टी अतिशय धोकेदायक आहे. त्यामुळे नक्कीच याच्यामध्ये शहानिशा झाली पाहिजे की त्यांनी फक्त मास्क घातला होता आणि टोपी घातली होती हे खरं आहे का बोर्डिंग पास पण बदलला होता आणि बोर्डिंग पासवरचं नाव बदललं असेल तर हा खूप मोठा गुन्हा आहे. सावरकरांचा मुद्दा विधानसभेच्या अगोदर पुन्हा आणू शकतो असं दिसतंय.
उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी पूजी करण्यासाठी? आता मला माहीत नाही त्यांनी तो मुद्दा आणला पाहिजे का आणतील. भाजप काही करू शकतील हे मला माहिती आहे, पण मला हेही माहिती आहे आणि मला सोडा महाराष्ट्राच्या तमाम जनतेला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा अवमान झाला तेव्हा भाजप शांत बसले, भाजपचे नेते शांत बसले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला तेव्हा भाजपचे नेते शांत बसले. तुकोबारायांचा अवमान झाला तेव्हा भाजपचे नेते तिथं शांत बसले. महात्मा फुलेंचा अवमान झाला तेव्हा तिथं भाजपचे नेते तिथं शांत बसले. त्याच्याचबरोबर कर्मवीर भाऊराव अण्णा ज्यांनी रयत शिक्षण संस्था चालली त्यांचा अवमान झाला तेव्हा भाजपचे नेते हे शांत बसले. आणि मग सावरकरांचा जेव्हा विषय येतो तेव्हाच तुम्ही आक्रमक होता. मग तुम्हाला फक्त सावरकरच पाहिजे आणि बाकीचे नको हे असेल तर भाजपने स्पष्टपणे सामान्य लोकांना ते सांगावं आणि तेवढं जर धाडस असेल तर बघूया भाजपचं काय होतं. मराठा आरक्षण ओबीसी मधून द्यावं अशी जरांगे पाटलांची भूमिका आहे. आपल्या पक्षाची स्पष्ट भूमिका काय आहे? मी एवढंच म्हणेल की या बाबतीत राज्य सरकारने एक अभ्यास केला आहे, त्याच्याबद्दल त्यांनी सर्वेसुद्धा केलेला आहे. त्या अनुषंगानेच अनेक लोकांना हे ओबीसी सर्टिफिकेट देण्याचा तिथं प्रयत्न झाला, फक्त त्याची व्हॅलिडिटी तिथं झाली नाही. त्यामुळे आमचं एकच मत आहे की तो जो सर्वे तो आमच्यातले काही लोक मागत आहेत, आम्हाला तो समजून घ्यायचा आहे की एक्झॅक्टली कसं काय आणि काय काय, तो फक्त आपल्याला समजून घेऊन त्याच्या बाबतीत काय आपल्याला करता येईल का हे नक्कीच त्याच्यामध्ये बघितलं गेलं पाहिजे. आमचा जर तुम्ही बघितला धनगर समाजाला आरक्षण द्यावं आणि दिलं पाहिजे यासाठी सकारात्मक भूमिका आजपर्यंत राहिलेली आहे. दिल्लीमध्ये सुद्धा पार्लमेंटमध्ये सुप्रियाताईंनी हा मुद्दा अनेक वेळा मांडलेला आहे. त्याच्याचबरोबर राज्यात सुद्धा हा मुद्दा आम्ही सर्वांनी मांडलेला आहे. त्याच्याचबरोबर आदरणीय पवार साहेबांनीच पुढाकार घेऊन VJNT धनगर समाजाला तिथं आणण्याचा प्रयत्न केला, यश पण मिळालं. पण जो काही आता नवीन आरक्षणाची मागणी त्याला नक्कीच आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे. एक मिनिट मी सर्वांना विनंती करतो, दादांचा एक स्वागत आपल्याला लातूरकरांच्या वतीनं करूया. बोल ठीक आहे, बाईट घेऊ अगोदर. बाईट घेतल्यानंतर दादांचं स्वागत करताना आपण थांबावं एवढी विनंती करतो. सर, अजितदादा नाव बदलून दिल्लीला गेले, यावर आता टीका टिप्पणी होते आहे, आक्षेप घेतला जातो आहे. त्यांचा बोर्डिंग पास जो आहे तो सुद्धा म्हणजे जप्त करावा वगैरे अशी नाही. दादांनी मास्क घातला असेल, टोपी घातली असेल तर आम्ही समजू शकतो. त्यातून ते लोकांपासून लपून ते कदाचित BJPच्या मोठ्या नेत्यांना भेटण्यासाठी गेले असतील. पण बोर्डिंग पासवरचं नाव जर बदललं गेलं असेल तर ते योग्य नाही, कारण का हा अधिकार कोणालाच नाही. कारण का शेवटी जर बोर्डिंग पासवरचं नाव बदललं जात असेल तर उद्या जाऊन कुणीही चुकीच्या प्रवृत्तीचा व्यक्ती बोर्डिंग पासवरचं नाव बदलून विमानात जाऊ शकतो आणि चुकीची एखादी घटना त्या ठिकाणी होऊ शकते. त्याच्याचबरोबर बोर्डिंग पासवर नाव हे आपलंच असावं, जे आपल्याला दिलं गेलं आहे. हा एक आपला अधिकार आहे आणि संविधानाने दिलेला तो अधिकार आहे. बोर्डिंग पासचा नाही, पण नाव आपलं जे आहे ते तसंच ठेवणं, लागेल तसं नाव बदलणं हे काही योग्य नाही. आणि हा अधिकार VIP जर तुम्ही बदलत असाल तर मग बाकीच्यांनी चूक काय केली. त्यामुळे हे जे नाव बदलण्याचं आहे ते खरं आहे का, आणि जर खरंच ते घडलं असेल तर खूप मोठी गोष्ट ती आहे, नाहीतर एक फार मोठा लॉ तिथं कुठेतरी तोडला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. मराठा आरक्षण तुमचं सरकार आल्यानंतर मराठा आरक्षण तुम्ही ओबीसीतून देणार? मी तुम्हाला एकच सांगितलेलं आहे की याच्यामध्ये जो काही आज राजकारण या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे, आमच्या सगळ्यांचं एक मत आहे की मराठा समाजाला आरक्षण हे मिळालं पाहिजे. महाविकास आघाडी सरकार येण्यापूर्वी 2013-14 आपलं राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि आपण सगळ्यांनी मिळून तिथं 16% आरक्षण दिलं होतं. त्यात काही भरत्यासुद्धा सुरू झाल्या. मग BJPचा एक कार्यकर्ता कोर्टात गेला. कोर्टात गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी ते चॅलेंज केला निर्णय. तो निर्णय चॅलेंज केल्यानंतर ज्या मुलांना तिथं सरकारी भरतीमध्ये संधी मिळाली ती त्यापासून ते हुकले, कोर्टात केसेस झाल्या. आता भाजपचा तो कार्यकर्ता कोण तर सदावर्ते, कुणी सांगण्यावरनं ते गेले ते त्यांनी सांगावं. पण देवेंद्र फडणवीस साहेबांना हा व्यक्ती देव मानतो, मग त्या देवाली नाही तर त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्याला सांगितलं असं, बाबांनो मराठा समाजाचा विषय कोर्टात तू जाऊ नको, तर मग तो थांबला असता. त्यावेळेस त्यांनी चॅलेंज केलं, कोर्टात हाणून पाडलं. आत्तासुद्धा तोच व्यक्ती तिथं कोर्टात गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला जर बघायचं झालं तर संविधान
त्यानंतर कोर्टात टिकण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि जर कोर्टात खऱ्या अर्थाने हे आरक्षण टिकावं यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे असेल तर कुठंतरी घटनादुरुस्ती करावी लागेल आणि घटनादुरुस्ती करण्याचा विषय असेल आणि 50%च्या पुढे जाऊन आपल्याला घटनादुरुस्ती करायची असेल तर आपल्याला केंद्रात जाऊन पार्लमेंटमध्येच हा मुद्दा मांडावा लागेल तरच हा कोर्टात टिकेल अशी भूमिका अनेक तज्ज्ञांनी तिथं घेतलेली. आमच्या सगळ्यांचा प्रयत्न नाही तर आमच्या सगळ्यांचं एकच मत आहे की कोर्टात टिकणारं आरक्षण पाहिजे. उगाच उद्या जाऊन प्रयत्न करायचे, परत कोर्टात कोणीतरी जातं, परत ते अडचणीत येतात. याच्यामुळे अनेक मराठा समाजाचे युवा पिढी ही आज अडचणीत आलेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. प्रकाश आंबेडकर सातत्याने म्हणतात शरद पवारांनी आरक्षणावर बोलणं म्हणजे निव्वळ तेल ओतण्यासारखं. प्रकाश आंबेडकर साहेब एक मोठे नेते आहेत. संविधान टिकावं यासाठी आपण सगळे प्रयत्न करत आहोत. पण गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची जी पार्टी आहे त्या पार्टीली जर त्यांचे उमेदवार कुठं कुठं त्यांनी उभे केले होते त्याचा जर थोडासा अभ्यास केला तर त्यांनी मुद्दामून केला असं आम्ही म्हणणार नाही. पण तिथं नक्कीच त्यांनी जी मतं घेतली त्यांचा उमेदवार निवडून आला असं नाही. एकसुद्धा उमेदवार हा लोकसभेला निवडून नाही आला, त्या ठिकाणी विधानसभेला निवडून नाही आला. पण त्यांनी जी मतं खाली त्यांचा फायदा हा भाजपला अनेक ठिकाणी झालेला 2014लाही बघितला, 19लाही बघितलेला आहे. त्यामुळे माझं एक मत आहे की ते आज काय बोलतात याच्यापेक्षा माझी एक विनंती आहे की संविधान टिकवण्यासाठी या लोकसभेला आपण खरं तर एकत्रित लढायला पाहिजे होतं. पण जे झालं विधानसभेला तरी त्यांनी एक मोठा विचार करावा आणि असे वक्तव्य करण्यापेक्षा भाजपला जे संविधानाच्या विरोधात आहे त्यांना केंद्रात हद्दपार करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्यात तुमची साथ मिळाली असती तर मदतच झाली असती. पण विधानसभेमध्ये तरी तुम्ही कुठंतरी मोठं मन दाखवावं आणि भाजपच्या विरोधात ठाम अशी भूमिका त्यांनी घेण्याची तिथं जरूरत आहे जे आज घेताना ते दिसत नाहीत. सर, सावरकरांचा जो कथित अपमानाचा मुद्दा आहे तो भाजपा पुन्हा समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करते आहे. भाजपला दुसरं काही काम आहे का? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला तेव्हा भाजप शांत बसलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला, भाजप शांत बसलं. त्यानंतर कर्मवीर भाऊराव अण्णांचा तिथं अवमान झाला, भाजप शांत बसले. महात्मा फुलेंचा अवमान झाला, तिथं भाजप शांत. तुकोबारायांचा अवमान झाला, भाजप शांत बसले. आणि सावरकरांचा विषय आल्यानंतर त्यांना बरं आंदोलन करायचं जमतं. ठीक आहे, आंदोलन तुम्ही करा. मग बाकी महान व्यक्ती जे आहेत, थोर व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला आंदोलन करता येत नाही. त्यांच्याबद्दल कुणी चुकीचं बोललं असेल तर तिथं वेगळी भूमिका. आणि सावरकरांच्याबद्दल फक्त उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही तिथं राजकीय गोष्ट मनामध्ये ठेवून नाही तर राजकीय भूमिका मनामध्ये ठेवून तुम्ही तिथं आंदोलन करता. त्यामुळे भाजपला फक्त राजकारण पडलेलं, त्यांना विचाराचं काही पडलं नाही. मग एक स्पष्टपणे सामान्य लोकांना, महाराष्ट्र स्वाभिमानी जनतेला सांगा की हे इतर जे सर्व थोर व्यक्ती होऊन गेले त्यांचं तुम्हाला काही पडलं नाही, तुम्हाला फक्त सावरकरांचं पडलेलं आहे. पण भाजपची भूमिका जर तुम्ही बघितली तर त्यांना फक्त राजकारण समजतं आणि कुठंतरी काही महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी सावरकरांचा मुद्दा आणतात. पण माझा नागरिक म्हणून स्पष्टपणे तिथं प्रश्न भाजपला आहे, जेव्हा इतर थोर व्यक्तींबद्दल कुणीतरी तुमचाच एक नेता खालच्या लेवलला जाऊन बोलतो तेव्हा तुम्ही शांत का बसता? आणि ही जी काय मोजकी आणि तिथं राजकीय भूमिका तुम्ही सातत्याने फक्त का घेता असा आमचा प्रश्न आहे. लाडकी बहिणीच्या बाबतीत वडेट्टीवारांनी टीका केली आहे की 270 कोटींचा जो भूर्दंड आहे तो लाडक्या बहिणीसाठी किंवा भावासाठी नाही, बघा ना, माझं एकच म्हणणं आहे की महायुतीमध्ये असणारे जे सर्व नेते आहेत त्यांना न इथं असणारे सामान्य कुटुंबातली एखादी महिला नाहीतर मुलगा, युवा हा कुणी लाडका नाही. त्यांना खुर्ची लाडकी, त्यांना पद लाडके. आता तुम्ही लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे त्याला 1500 रुपये तुम्ही देत आहात. आमचं तर मत आहे की महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय वाढ करता आली तर नक्कीच याचा प्रयत्न हा आपण केला. पण लाडकी बहीण योजना लागू करत असताना सॉफ्टवेअरच्या काही अडचणी आहेत, ॲपच्या काही अडचणी आहेत, लोडिंग त्या ठिकाणी आपल्याला करता येत नाही. मग या अडचणी कुठेतरी सोडवा ना. पण त्यांनी काय केलं की 250 कोटी रुपये हे मार्केटिंगसाठी, म्हणजे टी व्हीवर जाहिराती, पोस्टरबाजी, मग कुठेतरी कॉलेजच्या बाहेर पोस्टर लावणार, गावागावामध्ये पोस्टर लावणार. मग कुठंतरी तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फक्त राजकारणासाठी फायदा घेत आहे असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल. कारण ही योजना तुम्ही गरिबासाठी आणली. मग गरिबासाठी योजना एखादी आणल्यानंतर तुम्ही त्याचा एवढा प्रचार आणि प्रसार जर करत असाल ते सुद्धा विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी, मग त्याचा आम्हाला एकच समजावं लागेल, आज गरिबाची जी परिस्थिती आहे त्याच्यासाठी तुम्हाला 1500 रुपये द्यावे लागतात. त्याचं एक तुम्ही राजकारण करत आहेत. म्हणजे गरीब लोकांच्या परिस्थितीचं राजकारण आज या महायुतीचे नेते तिथं करत आहेत. 14 नंतर जर महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय या सरकारने घेतले असते तर हे 1500 रुपये द्यायची जरूरत लागली नसती. त्याच महिलेला, त्याच बहिणीला
असणारा जो मुलगा नाही तर मुलगी आहे त्यांना 25-30 हजाराची नोकरी आज राहिली असती जर भाजप गुजरातचा विचार जास्त न करता महाराष्ट्राचा विचार जास्त केला असता तर. दादा, लोकसभेमध्ये तुतारी आणि पिपाणीमध्ये लोकांमध्ये संभ्रम झाला. पिपाणीला अनेक ठिकाणी जे आहे ते बहुमत पडलं. काय आहे त्याच्याबद्दल आम्ही कोर्टात गेलेलो आहोत. जे काही लोकल बॉडीचे इलेक्शन आहे त्याच्यात पिपाणी ही बॅन झालेली आहे आणि विधानसभेतसुद्धा ती बॅन होण्याची शक्यता आहे पुढच्या काही दिवसांमध्ये. केंद्र जे काही इलेक्शन आयोग आहे तो त्या बाबतीत योग्य असा निर्णय घेतील. राज्य आयोगाने योग्य निर्णय घेतला. आता केंद्र इलेक्शन आयोग या बाबतीत काय निर्णय घेते हे आपल्याला बघावं लागेल. बाळासाहेब सराटी यांनी शरद पवारांवर बोलताना मराठा समाजाचा त्यांनी चेंडू केला असा आरोप केला. नाही, कसं आहे, कदाचित माझा अभ्यास कमी असेल पण ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतलं यांच्याबद्दल मला तरी काही माहीत नाही. पण त्या बाबतीत नक्कीच मी जास्त अभ्यास करेल. ती व्यक्ती कोण, त्यांचा अभ्यास काय. कारण का कधीकधी आता नवीन राजकारणात आल्यानंतर काही जे सामाजिक कार्यकर्ता आहेत ते काय बोलतात, त्यांनी कसं काय केलं आहे हे त्यांची ओळख नसल्यामुळे मला आता तरी त्याच्यावर कमेंट करता येणार नाही. पण नक्कीच याचा अभ्यास झाल्यानंतर, त्यांचा कार्याचा अभ्यास, त्यांचा त्यागाचा अभ्यास केल्यानंतर कधी आपण हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर मी नक्कीच देईन. प्रकाश आंबेडकर काल दौऱ्यावर होते सर. त्यांनी सांगितलं की मनोज जरंगेंनी 288 जागा लढाव्यात आणि प्रत्यक्ष राजकारणात यावं. हे बघा, आता जेव्हा प्रकाश आंबेडकर साहेब बोलतात त्यांना मी नेहमी आजपर्यंत विनंती करतच आलेलो आहे. संविधान टिकवण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित लढलो पाहिजे अशी भूमिका नेहमी आमचे नेते आम्ही सर्वांनी तिथं घेतलेली आहे. पण 2014चं इलेक्शन, 2019चं इलेक्शन जर घेतलं हे मुद्दामून केलं आहे असं आम्ही म्हणणार नाही वंचित बहुजन आघाडीले. पण जिथं जिथं त्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले तिथं भाजपलाच अप्रत्यक्षपणे फायदा झालेला आहे. जर भाजप संविधानाच्या विरोधात असेल तर मग आपण स्पष्टपणे भाजपच्या विरोधात भूमिका घेत कुठेतरी काही गोष्टी 2 पावलं पुढे जात असताना काही 4 पावलं मागेसुद्धा आपल्याला जावे लागतात. ती भूमिका त्यांनी घ्यावी आणि त्यांनी इतर नेत्यांना सांगण्यापेक्षा स्वतःची भूमिका आणि स्वतःचा पक्ष या बाबतीत जास्त बोलणं उचित ठरू शकतं. पण ते मोठे नेते आहेत आणि मोठे नेते असल्यामुळे मी त्यांना परत एकदा विनंती करतो की संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी भाजपच्या विरोधात स्पष्टपणे भूमिका घेत आपल्याला एकत्रित कसं लढता येईल. पण त्यातपासून एकत्रित लढत असताना किती सीट मागाव्यात याचाही कुठंतरी अभ्यास हा त्यांच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी करावा अशी विनंती.